उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटल्याच्या बातम्या आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं या संदर्भात ट्विट केलं। या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, ठाकरेंशी लपून छपून भेट करण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण, खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सला नोटीस पाठवणार फडणवीसांचा हा इशारा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट अथवा चर्चा झाली का याचं उत्तर ते दोन नेतेच देऊ शकतात। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी बोलणं टाळलं। दोन्ही नेत्यांच्या भेटीसंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही, पण विधान परिषदेचं तिकीट कुणाला द्यावं हे स्वतः उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतील। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळेंकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेटीवेळी सुप्रिया सुळेंसोबत सदानंद सुळेही उपस्थित। उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेमध्ये जायचे, उद्धव ठाकरे हेच विधान परिषदेचे उमेदवार असणार, संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया समोर। मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह हा काही चुकीचा नाही। ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू, यावरून विवाद नको अशी सरकारची भूमिका। रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग संजय निरुपम यांना काय अडचण आहे? मराठी सक्तीवरून संदीप देशपांडेंचा संजय निरुपम यांना सवाल। आज आनंद तिघे असते तर निरुपम यांना कानशिलात लगावली असती, किमान शिंदेंनी तरी निरुपमांच्या कानशिलात लावावी, संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया समोर। महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी, पण 1 तारखेपासून मराठी बोला, यामुळे संभ्रम निर्माण होतोय, संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य। शिकायला वेळ देण्यासाठी निरुपमांनी आंदोलन केलं, शिंदेंसोबत बोलून सरनाईक निर्णय घेतील, शिरसाट यांचं हे स्पष्टीकरण। बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा ही गाठ मनसेची आहे, तर मनसेचं अमराठी रिक्षा चालकांना हे खुलं आव्हान, हे सहन केलं जाणार नाही। ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी करत अमराठी रिक्षा चालकांना इशारा। मराठीचं ज्ञान असलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्याच परवान्यांचे यापुढे नूतनीकरण होणार, परिवहन विभागाचा निर्णय। यावेळी संबंधित रिक्षा टॅक्सी चालकांच्या चारित्र्याची तपासणीही केली जाणार। बुलडाण्याच्या मोताळामध्ये आमदार गायकवाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर, कार्यकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। बागेश्वर बाबानं अकलेचे तारे तोडले, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, आपण थकलो राजपाट सांभाळा असं शिवराय रामदासांना म्हणाले, बागेश्वर बाबाचा हा दावा। महाराजगिरी सोडून राजकारण करावं, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरती शिरसाटांची ही प्रतिक्रिया। महाराज थकले होते हे तुम्हाला माहितीये का? काहीही कथोकल्पित कहाण्या करणं थांबवावं, संजय शिरसाट यांची ही टीका। मी इतिहास तज्ज्ञ नाही, आम्हाला जेवढा शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती तेवढाच माहितीये, बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। बागेश्वर बाबा कोण? बागेश्वर बाबा काय इतिहास तज्ज्ञ आहेत का? बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाही याचा विचार करणं गरजेचं, बागेश्वर बाबावर संदीप देशपांडेंची ही टीका। बागेश्वर नावाच्या भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक, यापूर्वी देखील काही भोंदूंनी संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली आहे। शिवरायांचा अपमान होत असताना राजकर्ते स्टेजवर होते याचं दुःख, रोहित पवारांची ट्विटमधून बागेश्वर बाबावर टीका। अशी शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांना योग्य समज देतील, संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। गायकवाडांनी महिलांविषयी पानरे यांच्याबाबतही अपशब्द वापरले, संजय गायकवाडांविरोधात एफआयआर दाखल करा, एफआयआर दाखल करायला काय अडचण? रोहित पवार यांची राजारामपुरी पोलीस स्थानकामध्ये ही मागणी। शिवाजी कोण होता या पुस्तकाविरोधात कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन, शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची देखील केली मागणी।